कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं कीर्ती, काय ग, काय झालं? काही नाही। काही नाही कसं रडतेस तू? अगं मग दिसतंय ना तुला, तरी पण प्रश्न विचारतेस। खूप मनाला लागलाय माझ्या, म्हणून मी रडते, हे तुला कळायला हवं आई। हो पण काय झालं? हा नाही, मला ना काही बोलायचंच नाही। आता सांगितल्याशिवाय कसं कळेल मला? सांग। सांगते। नाही तूच सांग मला, गेल्या 30 वर्षांमध्ये माझा एकही फोटो नाहीये का ग? शिवाच्या पेंटिंग वरून काही झालंय का? तू सांग ना मला, मी विचारलंय ना तुला। नाही एक मिनिट, हे बघ, ही पूर्ण गॅलरी माझ्या फोटोजने भरली आहे। आणि तुला माहितीये, एकही जुना फोटो मी डिलीट करत नाही, सगळे फोटोज आहेत ह्यात। तरी सुद्धा समोरासमोर बसून सोड, साधा फोटो बघून सुद्धा आशूने माझं एकही चित्र काढलं नाही ग। अगं तसं नाहीये ग। मग कसं आहे आई? ती काल कुठून आलेली मुलगी तिचं चित्र काढत बसलाय आशू, तरी सुद्धा असं तुला वाटतंय की तो तिच्या प्रेमात नाहीये, तुझ्या बाजूने आहे? आई मी तुला 100 वेळा सांगून झालंय, तुझ्या हातातून सगळं निसटून चाललंय आता, तुझा मुलगा सुद्धा। नाही तू मला सांग, आशूने आपल्याला वचन दिलं होतं, काय झालं त्याचं? विसरला? विसरला आणि तिचं चित्र काढत बसलाय। कीर्ती मी बोललीये त्याच्याशी फक्त बोलून काही होणार नाहीये, काहीतरी करावं लागेल। आणि हीच ती वेळ आहे। ही वेळ जर निघून गेली नाही तर आता मी रडतेय, उद्या तू रडशील। मला जरा काम आहेत, आले मी। तुझ्या मनात जी ठिणगी पडली आहे ना आई, त्याचा वणवा होण्याची वाट बघतीये कीर्ती। सकाळचे 5 वाजले, तू इथे आता काय करतेस? मी सीताईंसाठी ढोकळा करणार आहे आज। म्हणजे सीताईला खुश करण्याचा अजून एक प्रयत्न तर आहेच, माझी स्टाईल ना आता बस झाली, मला असं काहीतरी करून दाखवायचंय। बरं ठीक आहे, चल मी तुला मदत करते। तू एकटी किती काय करणार? चल। एकटी कुठे, मी आहे की बरोबर। अरे आशू, तू तू इथे काय करतोयस? तुला बरं नाहीये ना बाळा? मी सांगितलं काकू, तरी हा माझ्या मागे मागे आलाय। बरं आहे, मागोमाग तरी येतोय, नाही तर आमचे हे किचन मध्ये येत सुद्धा नाहीत। हा बरोबर करतेस। आशू ऐक, तू आता नको मला मदत करू, काकू आहे, ठीक आहे? तू जा बरं, आराम कर। ए नाही ऐक ना, मी खूप झोपलोय आणि आता नाही, चल जा जा जा, आराम कर, बरं वाटेल, बरं वाटेल, जा। मग कुठपर्यंत आले तयारी? हा हे काय, हे एवढं झालंय आता, आता वाफ येऊ दिली ना की मग होईल सगळं। बरं चल, आता मी तुला मदत करू, सगळं एकटी करतेस तू, चल। येस, छान फुललंय ग। हा तो तुम्ही मदत केली ना म्हणून। चल, मी कुठे काय केलंय, सगळं तू एकटीनेच केलंयस। बरं जरा मी आवरून येते। हा बापरे,
बघतेस आई, देसाई घराण्याची सून सकाळी उठून इथे किचन मध्ये झोपा काढते. बरं झालं आई आपण अचानक आलो, नाहीतर हे सगळं बघायलाच मिळालं नसतं. नाही तू दाखवायला रेडी असतेस ना मी किती काम करते म्हणून. बघ आता. शिवा, ही झोपायची जागा आहे. नाही ते मी सकाळी लवकर उठले ना तर माझा आता डोळा लागला. तो तुम्ही कधी आलात? अगं झोप ना मग, कशाला उठलीस? झोप झोप. नाही किती नाटकं करशील ना. कशाला काही अर्थ उरलेला नाहीये आता. झोप तू झोप, काम करू आम्ही. झोपा. टडा ढोकळे या. ढोकळा. आणि आजचा बेत शिवानीच केलाय. हो, अरे वा. आता असं म्हणू नका, असा ढोकळा गुजरातला पण मिळत नाही म्हणून. ऑफकोर्स कुठे नाही मिळत, देसाईंची स्पेशालिटी आहे ही. शिवानी बनवलाय ढोकळा शेवटी. वाह, ढोकळा क्या बात आहे. अरे मी घेतो हा एक ढोकळा. पण उर्मिला, हा ढोकळा भाऊ सीताईला आवडतो ना ढोकळा, हो की नाही का ताई? हो ना, हे घ्या ना, खरंच तुम्हाला आवडेल, घ्या ना. ए अगं चमचेगिरी करतेस दिसतंय ते, जरा हळू. कीर्ती, ही काय ग तुझी भाषा? तुला कोणी काही बोलत नाही म्हणून काही भाषा वापरशील तू? आशूसाठी काही केलेस? नाही केलंय ना, मी वरण भात लावलाय. अरे यार. वाह शिवा, तुला पैकीच्या पैकी मार्क. घ्या ना तुम्ही ढोकळा घ्या. हो, ढोकळा मी खाणारच आहे आता. घ्या तुम्ही घ्या, तुम्हाला आवडेल. घ्या ना. अहो खरंच घ्या ना. तुम्ही पण घ्या सगळ्यांनी. क्या बात है. हो, क्या बात है. वाह शिवा, अरे काय ढोकळा झालाय तुला सांगतो. मुंबईत काय, हा गुजरात मध्ये पण मिळणार नाही असा ढोकळा. वा वा, अप्रतिम. सीताई घ्या ना तुम्ही, खरंच घ्या, हे घ्या. मला नाही खायचंय ढोकळा. तुम्ही खा, करा कौतुक. अहो तुमच्यासाठी केलंय. एकदा सांगितलं ना मी नाही खाणार, कळत नाही. शिवा जाऊ, काळजी करू नकोस. सीताला जेवढा ढोकळा आवडतो तेवढाच मलाही आवडतो. मी सगळ्या संपवणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.